ओम श्री परमात्मने नमः. ज्ञानदेवांचा आत्मसंवाद. प्रकरण पहिलं. शिवशक्ती समावेशन. शिवशक्ती हे जगा वेगळे जोडपे. ओवे आहेत 36 आणि 37. मंदरूप असलेला शिव शक्तीच्या भिडेखातर विश्वरूप होतो. अर्थातच त्याने हा खेळ स्वप्नातच रचलेला असतो. ज्ञानदेव पुढे शिवशक्ती या अलौकिक जगावेगळ्या जोडप्याचे वर्णन करताना म्हणतात. जिया चेव बिला शिवू वेद्याचे बोणे बहु वाढी तणेसी जेऊ धाला जोका. जिया म्हणजे जिने, वेद्य म्हणजे विषय, बोणे म्हणजे खाद्यपदार्थ आणि धाला म्हणजे तृप्त झालं. ही शक्ती देवी शिवाला जागवून त्याला वेद्य पदार्थांची म्हणजेच विषयांची अथवा दृश्य जगताची विविध पक्वाने खाऊ घालते. तेव्हा तो वाढलेल्या पदार्थांना वाढणारी सकट खाऊन तृप्त होतो. पुढे म्हणतात. निदेलेनी भातारे जे विये चराचरे जियेचा विसावला नुरे आंबुलेपणही. विये म्हणजे व्यायली म्हणजेच उत्पन्न केले. आंबुलेपण म्हणजे नवरेपण. नवरा झोपला असता जी प्रकृती स्थावर जंगम सृष्टी निर्माण करते व ती विसावली की नवऱ्याचे नवरेपणही संपते. स्वामी स्वरूपानंद याचं अभंग रूपांतर करताना म्हणतात. जाणावया जोगे सर्व जे पदार्थ त्याची जणू ताट पक्वान्नाचे. प्रिया पुढे ठेवी प्रकृती ती धीट करोनी जागृत तया लागी. मग येता जाग जेवण जी अर्पी तिज ही स्वरूपी आटबोनी. तियेही सकट सर्व ते पक्वान आनंदे भक्षण तृप्त होई. प्रपंचासहित प्रकृती ती लीन होताची चिदघन उरे आत्मा. लागलीसे झोप देखोनी भ्रतारा पत्नी चराचरा जन्म देई. मागुती ती होता स्वरूपी विलीन लोपे पतीपण शिवाचेही. ज्ञानदेवानी प्रियूची प्राणेश्वरी पासून बिंब प्रतिबिंबा द्योतक या 2 ते 26 ओव्यामध्ये शिवशक्तीच्या अतिविलक्षण व अनन्यसाधारण अशा प्रेमभावाचं वर्णन केलं आहे. नंतर सर्व शून्याचा निष्कर्षूपासून बहुपणाच्या सोहळ्यापर्यंत 27 ते 31 ओव्यामध्ये अव्यक्तातील त्यांच्या प्रीतिभावाची आंदोलने वर्णिली आहेत. शक्तीने जगा एवढे नामरूपाचे लेणे शिवाच्या अंगावर चढवलं असलं तरी हा बहुपणाचा सोहळा अव्यक्तातच घडून आला होता. पण बहुपणाचा सोहळा घडूनही प्राणेश्वरीचं समाधान झालं नाही. त्यामुळे शक्तीने इतका प्रेमाचा वर्षाव केला की शिवाला तिच्या प्रेमाखातर विश्वरूप घ्यावं लागलं. प्रीतीचा अपार पण अव्यक्त असलेला आवेगच आता व्यक्त विश्वाच्या रूपाने विलसू लागला. या ओवीपासून व्यक्त व अव्यक्त यांचा परस्पर संबंध कशा रीतीने घडून आला ते ज्ञानदेव सांगत आहेत. हे वर्णन 36व्या ओवीपासून 44व्या ओवीपर्यंत चालणार आहे. ज्ञानदेवानी हे मोठे बहारदार रूपक केलं आहे. ज्ञानदेव सांगतात की जिये चेव विला शिव. शक्तीच शिवाला चेव आणते, नाहीतर तो असून नसल्यागतच असतो. याला अव्यक्तातच राहण्याची हौस असल्यामुळं शक्तीला सतत त्याला चेव आणण्याचं काम करावं लागतं. चेव आणलं जाताच त्याला सारी सृष्टी नवी नवी दिसू लागते. आपल्या प्राणेश्वरीने केलेली ही किमया पाहून तो आनंदाने बेहोश होतो व प्राणेश्वरीने केलेले सर्व वेद्य पदार्थाचे ताट खाऊन फस्त करतो. तो फक्त ताटातील सर्व पदार्थ खातो असं नाही, तर वाढणारीला पण खाऊन टाकतो आणि पुन्हा असून नसल्यागत होतो. असून नसल्यागत राहणे, चेवविला जाणे, चेव येताच जे जे समोर येईल त्या सर्व दृश्याचा ग्रास करून पुन्हा असून नसल्यागत होणे हे शिवाचं असणेपण आहे. आणि या असण्याचा सत्ता विशेष आहे शक्ती. या असून नसल्यागत होणाऱ्या शिवाला चेववण्यासाठी पुन्हा शक्तीला कंबर कसावी लागते. ती चराचराचं सर्जन करू लागते. कारण तिने जरा का विसावा घेतला की शिव असून नसल्यागत होतो. त्याचं पतित्व संपुष्टात येतं. नित्य नूतन सर्जनशीलता हेच शक्तित्व आहे. आणि अशी सर्जनशीलता शक्तीला शिवाकडूनच मिळालेली आहे, कारण ती शिवाचाच सत्ता विशेष असते. लौकिक पत्नी ज्याप्रमाणे आपल्या पतीला नाना पदार्थ करून जेवू घालते, त्याप्रमाणे ही शक्ती सुद्धा शिवाला आपण तयार केलेले पदार्थ खाऊ घालते. भोजनासाठी तिने दृश्य जगताचीच पक्वान्न बनवलेली आहेत. शिव जागा होतो व शक्तीने वाढलेले पदार्थ खाऊ लागतो. पण या शिव महाराजांचे वागणे अलौकिकच. हे शिव महाराज जागे होतात व तिने वाढलेले पदार्थ खाऊन तृप्त होतातच, पण ते पदार्थ वाढणाऱ्या शक्तीलाही खाऊन टाकतात आणि मगच तृप्तीची ढेकर देतात.
म्हणजे तिने त्याला जागे करायलाच नको होतं. अशाच अर्थाचं एक सुभाषित आहे. त्यात अहंकार आणि बुद्धीचा संवाद आहे. अहंकारो धियम ब्रूते मा सुप्तम तम प्रबोधय उत्थिते परमानंदे नत्वम नाहम नवै जगत. अहंकार बुद्धीस म्हणतो, परमात्मा झोपलेला आहे, त्याला तू जागा करू नकोस. कारण तो जर जागा झाला तर तूही राहणार नाहीस, मीही राहणार नाही, किंवा हे जगत सुद्धा राहणार नाही. सर्वच नाहीपणानं युक्त होईल. तीच गोष्ट ज्ञानदेव सांगत आहेत की शिवाला जर शक्तीने जागे करून त्याला नाना पक्वान्नांचे जेवण वाढले की तो ती नाना पक्वान्ने खातोच, पण जगतच नाहीसे करतो आणि शक्तीलाही खाऊन टाकतो. मतितार्थ असा की परमात्मा स्वरूप जेव्हा शक्तीचा स्वीकार करते तेव्हा त्याला दोनपणा प्राप्त होतो. एक भाग शिव तर दुसरा भाग शक्ती. शिवाच्या आधारावर शक्तीच हा सारा विश्वप्रपंच उभारते. पण शिव जेव्हा जागृत होतो तेव्हा त्याला आत्मभान येते व सर्व दृश्य ओसरून जाते. आपले भेदशून्य, निर्विकार, नित्य, अचल, अक्रिय असे मूळ स्वरूप प्राप्त होते. सर्व दृश्यच नाहीसे झाले म्हणजे शक्तीही नाहीशी झाली व एकटा शिवच उरला. म्हणून ज्ञानदेव सांगतात की शिव सर्व वैद्य पदार्थ वाढणाऱ्या शक्तीलाही खाऊन टाकतो. पुढे सांगतात की जोपर्यंत पती निजला होता तोपर्यंत ती चराचर सृष्टी निर्माण करत होती. तो निजला असल्यामुळं घरप्रपंच चालवण्याची तिच्यावर जबाबदारी होती. त्यामुळे ती दाम्पत्यपणे जागी राहून सर्व कार्ये दक्षतेने करत होती. तो झोपला होता म्हणजे त्याचे आत्मभान जागे नव्हते. तोपर्यंत त्याला ही सृष्टी, हा मी असा बोध होत होता. तोपर्यंत त्याच्याकडे शक्तीच्या अपेक्षेने शिवपण, पत्नीच्या सापेक्षतेने नवरेपण आलेलं होतं. पण आता जागृती आल्यावर परस्पर सापेक्षता संपली. आता शक्तीच नाहीशी झाल्यामुळं जियेचा विसवना नुरे आमुलेपणाही, जिच्यामुळे त्याच्याकडे नवरेपण आलेले होते तेही संपले. शक्तीच्या अपार क्रियाशीलतेमुळे शिव विश्वरूप झालेला होता. त्याच्याकडे तिच्या अपेक्षेने नवरेपण आलेले होतं. शक्ती क्रियाशील होती तोपर्यंत शिवाला अस्तित्व होतं. आता शक्तीचा आविष्कार संपला, मग सापेक्षतेने आलेले शिवपणही संपले व केवळ पूर्ण शंभू ते अखंड एकरस तत्वच शिल्लक राहिले. ना ते विश्व उरले, ना ती शक्ती राहिली. भोक्ता, भोग्य, ज्ञाता, ज्ञेय असा सर्व भेद मावळला व सर्व काही एकपणानेच प्रतीतीस येऊ लागले. मग मागे उरले ते केवळ काही नाही. पण ज्ञानदेवानी येथे शक्तीसह सर्व चराचराचा ग्रास करणाऱ्या शिवाचे अद्भुत भोजन मोठ्या कल्पकतेने रंगवलेलं आहे आणि वेदांतातील वृक्षपणा काढून टाकला आहे. एकूण एकटे शिवतत्वच सर्व ठिकाणी भरून राहिलेलं असतं. सृष्टीतील प्रत्येक गोष्ट ही शिवमयच आहे. पण जोपर्यंत आत्मभान नसते तोपर्यंत ती वस्तू या स्वरूपात प्रत्ययास येते व जेव्हा आत्मभान येते तेव्हा त्यामागील शिवतत्व जाणता येते. एकच शिवतत्व होते. अभिव्यक्तीसाठी आभासी द्वैत निर्माण झाले. मूळचे एक तत्व दोन रूपात प्रकट झाले. मग त्यातील द्रष्टा कोण आणि दृश्य कोण ते ज्ञानदेव पुढे आरशाच्या उपमानाने स्पष्ट करत आहेत. तो भाग आपण उद्या पाहू. इतर अनेक ग्रंथांचा आधार घेऊन संत ज्ञानदेवांच्या अमृतानुभव या ग्रंथाचं लेखन व वाचन सौ मनीषा अभ्यंकर मिरज यांनी केलं आहे. हरिओम तत्सत.